नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. गणपती बाप्पाच्या नैवेद्याला आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो. तर आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत. या प्रकारचे मोदक जर आपण एकदा बनवून ठेवले तर ते आठवडाभर किंवा 2 आठवड्यासुद्धा छान असे टिकून राहतात आणि अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशा चवीचे आपले हे तळणीचे मोदक होतात. तर आता आपण पाहूया या मोदकासाठी साहित्य काय काय लागतंय. तर या ठिकाणी आपण अर्धा कपच्या मेजरमेंटनी अर्धा कप एवढंच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आपण या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पिठाचा वापर करणार आहोत. आता यामध्ये आपल्याला तेवढ्याच प्रमाणात रवा मिक्स करायचा आहे. तर हा एकदम बारीक रवा आहे. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि त्यानंतर आपण मोहन घालण्यासाठी तूप पातळ करून घालणार आहोत. तर यामध्ये 2 टेबलस्पून एवढं पातळ तूप आपल्याला घालायचं आहे. अगदी तूप हे रूम टेम्परेचरला असायला हवं अशा प्रकारचं तूप आपल्याला वापरायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपण हाताने एकसारखं असं मिक्स करून घेऊया. म्हणजे सर्व हे मोहन आहे ते पिठाला लावून घ्यायचं आहे. तर पिठाला मोहन लावल्यानंतर अशा प्रकारे मुटका झाला पाहिजे. या पद्धतीनं आपल्याला मोहन घालायचं आहे. तर मोहन जास्तही घालायचं नाही, नाहीतर आपले मोदक हे अतिशय तेलकट होतात. आता या ठिकाणी थंड पाण्याचा उपयोग करून आपण पीठ मळणार आहोत. तर आता थोडं थोडं करून पाणी घालून आपण व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं आहे. पुरीपेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर एवढं पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे. आणि आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. तर याला मुरण्यासाठी आपण ठेवून द्यायचं आहे. तर यावर झाकण ठेवूया. आपण 10 ते 15 मिनिटासाठी याला भिजवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण सारण तयार करून घ्यायचं आहे. तर सारण तयार करण्यासाठी एका जाड तळाच्या कढईमध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं आहे. तर या ठिकाणी मी सारण थोडंसं जास्त करून ठेवणार आहे, कारण गणपतीचे दिवस आहेत आणि आपल्याला रोजच गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायचे असतात. तर सारण आपण एकदम बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 8 ते 10 दिवस छान टिकून राहतं. त्यासाठी मी या ठिकाणी 2 टेबलस्पून एवढं तूप गरम केल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं खसखस घातलेली आहे. खसखस घातल्यानंतर आपण या ठिकाणी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. तर 2 टेबलस्पून काजू बदामचे तुकडे आणि 2 टेबलस्पून आपण चारोळी घेतलेली आहे. त्याचबरोबर पिस्ता आणि मनुकेसुद्धा घालायचे आहेत. तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही घेऊ शकता आणि कितीही प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. तर आता आपल्याला यामध्ये 2 कप एवढं खोबरं घालायचं आहे. तर हे ओलं खोबरं आहे आणि हे मी खवणून घेतलेलं आहे. आता आपण हे खोबरं परतून घेऊया. तुपाबरोबर व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे. याच्यातला पाण्याचा अंश थोडासा कमी होईल अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं, म्हणजे हे सारण आपल्या फ्रीजमध्ये सुद्धा 2 आठवडे छान टिकून राहतं. आता 2 मिनटं आपण परतून झाल्यानंतर याच्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि हे खोबरं व्यवस्थित असं ड्राय झालेलं आहे. तर पहा, इतपत असं ड्राय खोबरं झालं पाहिजे, मोकळं झालं पाहिजे. आता यामध्ये गूळ घालणार आहोत. तर जेवढं खोबरं आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात, म्हणजे 2 कप खोबरं घेतलं होतं तर अर्धा प्रमाण म्हणजेच 1 कप एवढं आपण यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे. तर गूळ पावडर मिक्स केली तरीही चालेल. मी या ठिकाणी गूळ हा विळीवरती चिरून घेतला होता आणि तो मेजरमेंट कपनी 1 कप एवढा घातलेला आहे. आता चवीसाठी थोडंसं आपण मीठ घालायचं आहे. तर या प्रकारे आपण सारणामध्ये थोडंसं मीठ घातलं तर सारणाची टेस्ट आणखीन छान वाढते. आता एकसारखं असं मिक्स करून एकजीव करून घेतलेलं आहे सारण. गूळ चांगला वितळलेला आहे आणि सारणामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर या ठिकाणी आपलं हे सारण ऑलमोस्ट तयार आहे. आता यामध्ये वेलची जायफळ पूड घालूया आणि मिक्स करून घेऊया. आणि आता हे सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झाल्यानंतर आपण एका बाउलमध्ये याला काढून घेणार आहोत. तर हे सारण थंड करून आपण एका हवाबंद डब्यात भरून ठेवलं तर हे फ्रीजमध्ये 2 आठवडे छान टिकतं आणि आपण केव्हाही मोदक करण्यासाठी हे वापरू शकतो.
तर तुम्हाला जास्त प्रमाणात जरी सारण करून ठेवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करून ठेवलं तरीही चालेल. तर आता आपलं पीठही छान भिजलेलं आहे. तर पहा, व्यवस्थित असं पीठ भिजलेलं आहे. याच्यामधला रवा असतो तो छान असा फुलतो आणि पीठ असं मऊ पडतं. आता यावर आपण 1 चमचाभर किंवा 2 चमचे तेल घालायचं आहे आणि पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर पीठ या ठिकाणी आपण कुटूनही घेऊ शकतो. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल किंवा मिक्सरमध्ये थोडंसं याला कुटलं तरीही चालेल. आता मी काही कुटून घेत नाही आहे कारण पीठ छान भिजलेलं आहे, याचा गोळा छान तयार झालेला आहे. तर आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. जेवढ्या आकाराचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत साधारणपणे तेवढ्या आकाराचे आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत. मध्यम आकाराचे आपण मोदक बनवणार आहोत. तर आता आपण याच पद्धतीने सर्व गोळे बनवून घेऊया. आता एक गोळा आपण पोळपाटावर घ्यायचा आहे. त्याला थोडंसं तुपाचं बोट लावायचं आहे. तूप लावल्यामुळे पोळपाटाला ही पारी चिकटत नाही आणि आपल्याला एकसारखी अशी लाटून घेता येते. तर पहा, आपल्याला एकसारख्या जाडीवरतीच ही पुरीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर ही मोदकाला आपण पारी तयार करून घेत आहोत. जास्त पातळही लाटायची नाही, मध्यम जाडीवर ठेवायची आहे. आता यामध्ये मध्यभागी आपण सारण ठेवून घेऊया आणि अशा प्रकारे करंजीला जसं आपण पारी बंद करतो तसं मध्यभागी आपण याला बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपण एकसारखं असं हा मोदक बनवून घ्यायचा आहे. याच्या कळ्या एका बाजूने पाडून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही याच पद्धतीनं आपण याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीनं आपण जेव्हा कळ्या पाडायला सुरुवात करतो तेव्हा जास्त प्रमाणात मोदकाला कळ्या पाडू शकतो. त्यासाठी ही पद्धत वापरलेली आहे. आता वरती जर जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आणि एकसारखा असा मोदक आपण बंद करून घ्यायचा आहे. तर हा आपला मोदक तयार झालेला आहे. आता आपण दुसरा मोदक तयार करून घेऊया. तर याच पद्धतीनं आपण गोल अशी पारी लाटून घ्यायची आहे. पारी लाटताना जास्त पातळही होणार नाही किंवा जास्त जाडही होणार नाही याची काळजी घ्यायची. आता मध्यभागी बरोबर आपण याच्या सारण ठेवून घ्यायचं आहे. 1 चमचाभर सारण घातलेलं आहे आणि एक एक करून आपण याची कळी अशी जोडून घ्यायची आहे. ज्यावेळी आपण अशा कळ्या एकसारख्या जोडून घेतो तेव्हा वरच्या बाजूला थोडंसं असं पीठ जास्त प्रमाणात जर वाटलं तर ते काढून घ्यायचं आहे आणि मोदक हा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. तर आपला हा दुसरा मोदकसुद्धा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता याला कळ्या किती सुंदर दिसत आहेत. तर याच पद्धतीनं आपण एक एक अशी कळी जवळजवळ करून बंद करून घेत जायचं आहे आणि वरच्या बाजूनी सर्व कळ्या एकत्र आणून या मोदकाला आपण बंद करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपण सर्व मोदक हे बनवून घेणार आहोत. जर जास्तीचं पीठ वाटलं तर आपण ते काढून घ्यायचं आहे आणि मोदकाला छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने सर्व मोदक आपण तयार करून घेऊया. जर तुम्हाला या पद्धतीनं कळ्या पाडून जर मोदक बनवायला येत नसेल तर तुम्ही मोदकाच्या साच्यामध्ये सुद्धा कणिक भरून हा मोदक स्टफ करून घेऊ शकता आणि मोदकाला छान आकारही देऊ शकता. तर या पद्धतीनं सर्व मोदक तयार करून झाल्यानंतर आपण तेल तापवायला ठेवायचं आहे कारण आपण आता हे मध्यम आचेवरती तेल ठेवून व्यवस्थित असे मोदक तळून घेणार आहोत. तर पाहूया आपण तेल कितपत तापलेलं आहे. गोळी टाकल्यानंतर गोळी वर येत आहे म्हणजेच आपलं तेल हे छान तापलंय. आता एक एक करून आपण मोदक यामध्ये सोडून घेऊया. तेल अगदी जास्तही गरम करायचं नाही, मध्यम आचेवर आपल्याला हे मोदक असे तळून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मोदक आपण एका वेळेला सोडून घ्यायचे आणि सर्व बाजूनी असं फिरवून फिरवून आपल्याला तांबूस रंगावरती मोदक तळून घ्यायचे आहेत. तळातला भाग तळून झाला की मोदक उलटवून घ्यायचा आणि वरच्या बाजूचाही मोदक व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे. सर्व बाजूनी फिरवून फिरवून मोदक तळले की त्याला एकसारखा असा आकार येतो आणि कोणत्याही बाजूनी मोदक हा कच्चा राहत नाही, व्यवस्थित तळला जातो. तर पहा, आपल्या सोनेरी रंगावरती मोदक झालेले आहेत, म्हणजे तांबूस असा रंग आलेला आहे. तर या स्टेजला आपण मोदक काढून घ्यायचे आहेत कारण मोदक काढून घेतल्यानंतरही याचा रंग थोडासा असा डार्क होत असतो. तर पहा, पहिली बॅच आपली तळून झाली. आता दुसरे मोदक सोडून घेऊया. मोदक तळताना जास्त प्रमाणात तेल घालायचं नाही, नाहीतर मोदक आपल्याला तळणं अवघड जातं. कढईमध्ये मोदक बसले पाहिजेत अशा प्रकारे आपण तेल घालायचं आहे. तर एका वेळी 5 ते 6 मोदक घालून आपण तळून घेणार आहोत.
जेवढ्या प्रमाणात आपण साहित्य वापरलेलं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपले 21 मोदक आणि 1 करंजी होऊन जाते. तर पहा, आपलं दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. तर आता आपण हे सुद्धा मोदक व्यवस्थित नितळून असे काढून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने फिरवून फिरवून मोदक एकसारख्या रंगावर तळून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपण मोदक बनवले तर हे मोदक व्यवस्थित असे टिकतात, अजिबात तेलकटही होत नाहीत. तर जेवढं सारण आपलं शिल्लक राहिलेलं आहे ते मी फ्रीजमध्ये आता भरून ठेवणार आहे आणि परत मोदक बनवताना हे वापरणार आहे. तर आपल्या एवढ्या साहित्यात पहा, मोदक व्यवस्थित बनवून झालेले आहेत. आता आपण हे मोदक सर्व करूया आणि गणपती बाप्पाला याचा नैवेद्य दाखवून घेऊया. तर एवढ्या साहित्यामध्ये आपले 21 मोदक आणि 1 करंजी झालेली आहे. या पद्धतीने आपण गव्हाचं पीठ वापरूनही तळणीचे मोदक छान खुसखुशीत असे बनवू शकतो. मैदा वापरण्याची आपल्याला गरज नाही. मैदा न वापरता सुद्धा आपले या पद्धतीने खुसखुशीत आणि खमंग असे टेस्टी तळणीचे मोदक तयार झालेले आहेत. आता आपण एक मोदक असा मोडून पाहणार आहोत. तर पहा, आपला मोदक किती खुसखुशीत झालेला आहे. याची पारी अजिबात तेलकटही झालेली नाही आणि छान अशी खुसखुशीत झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा यावेळी गणपतीच्या नैवेद्यासाठी अशा प्रकारचे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक जरूर बनवून पहा आणि कसे झाले होते हे कमेंट करून मला जरूर सांगा. रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त याला शेअरसुद्धा करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.